ओहो स्वीप केलाय, चांगला उडवला बॉल, रिकाम्या जागा भरा, स्क्वेअर लेगला अगदी छेदून चालला बॉल सीमारेषा पलीकडे. श्याम चौधरीच्या बॅट मधून चौकार. बॅटिंग करतात इकडे लोअर फुल टॉस मिळाला, स्क्वेअर लेगची जागा खाली होती त्याच ठिकाणी. अगदी बरोबर आहे. ओहो स्विच इट यासाठी तर जाणला जातो. TTBL स्पर्धेमध्ये असेच फटके मारले होते श्याम चौधरीनं आणि बॉल पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे झाले. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय श्याम चौधरीच्या बॅट मधून. तसं पाहिलं तर थोडेसे दृष्टपुष्ट आहेत, परंतु त्यांची बॅटिंग जबरदस्त असते. म्हणजे प्रत्येक स्ट्रोक आहे त्यांच्याकडे. म्हणजे गोलंदाजाला वाटलंही नसेल की माझ्या विरुद्ध आता रिव्हर्स खेळतील, परंतु त्यांच्याकडे ते टॅलेंट आहे आणि त्यांनी स्वतःला व्यावसायिक दर्जाच्या क्रिकेटमध्ये देखील सिद्ध केलंय. आणि आज आणि वर्तमान काल जास्त क्रिकेट बघतो. ओहो मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ क्लिअर करतोय श्याम चौधरीच्या बॅट मधून. एक आणखीन एक तडाखा, बॉल चाललाय सीमा पार, षटकार. लेगला खेळले, त्याच्यानंतर रिव्हर्स खेळले. आताचा बॉल पाहिलं की समोरच्या बाजूला कोण नाहीये आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला जात आहेत. धावांची लयलूट म्हणतात ना, ती आता सुरू. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना स्विच इटचा फटका. श्याम चौधरी आता थांबायलाच तयार नाहीये. उलटा सुलटा बॉल चाललाय थर्ड मॅन आणि पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन. वा, चांगली बॅटिंग होऊ लागली आहे मैदान. या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी. ओहो स्विच इट पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटच्या वरून बॉल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय फटके मारतोय श्याम चौधरीच्या बॅट मधून. आणखीन एक झकास चौकार. नाही प्रश्न पडला असणार. आता बॉलिंग टाकायची कुठे. चौधरी आणि नमित पाटील. फुलर लाईनचा बॉल थ्रू द कबर, उडवला बॉल पॉइंटच्या वरून. आता बाय बॉल चाललाय सीमारेषच्या पलीकडे. 4 रन मिळतील श्याम चौधरीच्या बॅट मधून. आणखीन एक चौकार. श्याम चौधरी आता थांबाला नावच घेत नाहीये. चांगली बॅटिंग करतोय, चौकार षटकांची आतषबाजी करतोय आणि इथे पंच आता बीमरची घोषणा करतायत कारण बेस्ट आहे. हा बॉल जर निलेश भिलारेचा पाहिला तर कमरेच्या वरती बॉलची पिचिंग राहिली होती आणि पुढचा बॉल आता फ्री हिट आहे आणि फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी पुन्हा एकदा श्याम चौधरी. पण इतिहास क्रिकेटचा पाहिलाय. उडवलाय बॉल, बिर काऊन दिला गेला सीमा रेषा पार, षटकार. बॉटमहँडचा वापर केलाय. अगदी चेंडू काही खराब नव्हता निलेश भिलारेचा. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल आणि बॉटमहँडचा वापर करून हा बॉल उडवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. श्याम चौधरी त्याला साथ भेटत नाहीये, परंतु एका बाजूनं चांगला किल्ला लढवतो श्याम. आणखीन एक, याही वेळेला फुल टॉसच होता आणि त्याला सुद्धा पाठवलंय 6 धावांच्या शिक्षेसाठी. सिक्सर 6. लागोपाठचा तिसरा षटकार. काय फटकेबाजी आहे. हा फुलटोस बॉल होता आणि फुलटोल वसूल करत मारला हा श्याम चौधरीनं षटकार. लगातारचा तिसरा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय आणि अर्धशतकाच्या उंबरट्यावर सुद्धा भिवंडीच्या टेमगर गावचा हा सितारा
काय बॅटिंग केली आहे सर. त्यांनी रिव्हर्स खेळले, त्यांनी चौकार केले, त्यांनी कट स्ट्रोक खेळले, त्यांनी चांगले ड्राईव्ह देखील केले. त्यांनी आता मात्र धुमाकूळ घालायला सुरुवात देखील केली आहे आणि प्रत्येक बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवण्याचा मानस. आणखीन एक चांगला बॉल, परंतु चांगल्या बॉलवर सुद्धा चौकार येतोय आणि तेच इकडे पाहायला मिळालंय. कशा प्रकारे धावा आल्यात याला महत्व नाही, धावा आल्यात चौकार. आज श्याम Bat- चौधरी, मगाशी श्याम चौधरीचा जो भीमर होता तिथे झेल पकडला, तिथे भीमरला मात्र त्याला जीवनदान भेटलं. म्हणजे आज श्याम चौधरी सकाळच्या सत्रामध्ये न्याहारी केली नाहीये तर त्यानं नाश्ताच खाऊन आलाय असं वाटते मला. बॅटची कडा घेऊन स्टंपच्या अगदी बाजूने गेलाय. म्हणजे अजित आणखीन एक होते ना, त्याच वेळेला टीम फुलही होतात. लोवर फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे, बॉल निघालाय सीमारेच्या दिशेने आणि या डावाचा शेवट सुद्धा एका चांगल्या फटक्याने केलाय. सीमारेषा पार, 4 चौकार. आणि खरोखरच आज जर पाहिलं धर्मवीर चषक 2025 मध्ये काल जो पुणे जिल्ह्यातली कोंडवाचा रोहित करातनं अर्धशतक झलकावलं होतं तोही लेफ्टी बॅटर होता आणि आज मात्र या टेमगर गावाचा खेळाडू तोही श्याम चौधरी लेफ्टी आहे आणि त्याच्या बॅटमधून सुद्धा